बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. राज्यभरातील पीएम नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटले तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनामार्फत झालेलं आहे. बघा, पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे नमोचा 8वा व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनामार्फत झालेलं आहे. बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यावर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे सर्व काही बातमी सांगणार आहोत. यात ठराविकच जिल्ह्याची यादी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आणि चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रोजच्या रोज ठळक व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. सरकारने अधिकृत स्पष्ट केले की तुमच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे रक्कम जमा होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी तातडीची आदेश दिले आहे. बघा, काही तासातच तुमच्या बँक खात्यावरती या दोन्ही योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात होईल. सध्या निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे. काही निवडक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जमा केला आहे. बघा, अशी माहिती मिळालेली आहे की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन्ही हप्त्याची रक्कम किती आहे. बघा, काल नरेंद्र मोदी हे मुंबईला आले होते व त्यांनी तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचं काम हे केलेलं आहे. बघा, कोणकोणत्या वेळेस तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील, कोणकोणत्या जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आलेले आहे व एकूण किती रकमेचे वाटप केले जाणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुरू करूयात. मोदीजींनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितलेले आहे की आपण जे जाणून घेऊयात. बघा, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बैठकीत ठरवले आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचं ठरवलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तो आजपासून हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे अशी माहिती शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण दोन्ही योजनांचे एकत्रितपणे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता आणि अखेर ती आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आज 12 वाजल्यापासून ह्या हप्त्याला वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे अशी ऑफिशियल माहिती न्यूज चॅनल मार्फत व्हायरल करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. शासनाच्या माहितीनुसार आज दुपारी 4 वाजल्यापासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच की डीबीटी मार्फत तर 12 वाजल्यापासून पैसे पडणार आहेत, परंतु 4 पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे. ही वाटप प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये पार पडली जाणार असून पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जाईल व दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या 19 जिल्ह्यांची हप्त्याची वितरित रक्कम जमा केली जाईल. बघा, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती पैसे मिळण्याची पूर्ण खात्री शासनाने केलेली आहे. यासाठी याद्या सुद्धा जाहीर केलेल्या आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळणार सर्व काही बातमी बघणार आहोत. बघा, आज वृत्तपत्रामध्ये म्हणजेच पेपरमध्ये TV चॅनलवर एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. या दोन्ही हप्ते वितरणासाठी सुरुवात झालेली आहे. काही निवडक बँकेच्या माध्यमातूनच हप्ते वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एकच प्रश्न पडतो की पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे खरोखरच तुमच्या बँक खात्यावर पोहोचणार आहे का, याबद्दल खात्रीपूर्वक आणि पुराव्यासहित माहिती आपण पुढे पाहणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आलं आहे. आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसंबंधित महत्त्वाची एकत्रितपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा, सध्या शेतकऱ्यांकडे निधीची खूप कमतरता निर्माण झालेली आहे. बहुतेक शेतकऱ्यांचं आधीच
कर्ज फेडण्यात कामात व्यस्त आहे. काही शेतकऱ्यांचे दिवसाचे कापसाचे पीक तयार होणार आहे बघा. यंदा अवकाळी पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे शेती पिकाचे अनेक प्रमाणात मोठे नुकसान झालेले आहे. उभं पीक नष्ट झाले, शेतकऱ्यांना आर्थिक बिकट परिस्थिती झालेली आहे बघा. या गंभीर परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत PM किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे ठरवले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत संयुक्त निर्णयानंतर आज दुपारी 4 वाजल्यापासून बघा 12 वाजल्यापासून तर DBT मध्ये पैसे जमा झालेले आहेत, पण 4 वाजल्यापासून वितरित होणार आहे. पहिल्या टप्प्यात 17 जिल्ह्यांच्या बँक खात्यावर म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती निधी वितरित होणार आहे बघा. कोणकोणते 17 जिल्हे आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं अतोनात प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे बघा. कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा. त्याचप्रमाणे बघा, सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्याचे नाव येतं बघा. शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. बहुतांश मुख्यमंत्र्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं 80 ते 90% बघा, 80 ते 90% शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे बघा. पात्र लाभार्थी जे आहेत त्यांच्या बँक खात्यावरती शेती पिकाचं नुकसान असेल किंवा PM किसान योजनेचे पैसे असेल किंवा नमोचे, शेतकऱ्यांची दिवाळी अत्यंत प्रमाणात गोड करण्याचे हे राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनामार्फत झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 2 ते 3 योजनांचे पैसे तर येणारच आहेत, परंतु तुम्हाला आता थोडा का होईना आर्थिक आधार म्हणून 4,000 रुपये एकत्रितपणे जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रोजच्या रोज ठळक व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील बघा. PM किसान बघा, नमो शेतकरी हप्ते जमा बघा. PM किसान नमो शेतकरी योजनेचा PMचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकंदरीतपणे पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती जमा केलं जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनामार्फत झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत झालेलं आहे बघा. PM किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते आजपासून वितरित होणार आहे बघा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे हप्त्याची प्रतीक्षा करत होते शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनामार्फतच झालेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. याचा दुसरा जिल्हा आहे जालना बघा. शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे पडायला सुरुवातच झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत झालेलं आहे बघा. शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा आम्हाला नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट येईल बघा. त्याचप्रमाणे 2 नंबरचा म्हणजे 3 नंबरचा जिल्हा आहे बीड बघा. सोलापूर, जालना, बीड, त्याचप्रमाणे धाराशिव बघा. धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये अद्यापही पैसे पडायला सुरुवात झालेली नव्हती, परंतु आता पैसे पडायला सुरुवातच झालेले आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी जाहीर करणार आहोत तीही सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा. त्याचप्रमाणे नमोचा 8वा हप्ता लवकरात लवकर शासनाने वितरित करण्याचं ठरवलेलं आहे बघा. काल देवेंद्र फडणवीस यांनी जे मुंबईमध्ये विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे त्या प्रसंगी जे नरेंद्र मोदी आले होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे. कारण की शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनामार्फत सुरू आहे बघा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल व PMचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनामार्फत झालेलं आहे बघा. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व तुमचं KYC अपडेट आहे का,
DBT ऑन आहे का सर्व काही चेक करून घेणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहे, अन्यथा पैसे पडणार